Good morning, girls, and welcome to the online teaching class. Myself, Jagtap Kedi. Last lecture, we have studied on the third topic, issue of share. This topic, we have understood some concept, procedure for allotment of share certificate, and calls on share. Today's lecture, I will explaining remaining concept of this third topic, forfeiture of share, surrender of share, transfer of share, and transmission of share. And also I will explaining difference between IPO and FPO, fixed price issue method and book building method, right share and bonus share, transfer of share and transmission of share. I hope you all understand this concept. So let's start our lecture. लास्ट लेक्चरला आपण भाग विक्री या धड्यात भाग वाटपाची कार्यपद्धती, भाग प्रमाणपत्र व भागांवरील हप्ते मागणी या संकल्पनांचा अभ्यास केला व या संकल्पना समजून घेतल्या. त्याचप्रमाणे आज आपण तिसरा धडा भाग विक्री यामध्ये उर्वरित संकल्पना आज आपण बघणार आहोत. त्यातली पहिली संकल्पना आहे भाग जप्ती. त्यामध्ये भाग जप्तीचे परिणाम, त्यानंतर भागांचे समर्पण, भागांचे हस्तांतरण, त्यामध्ये भाग हस्तांतरण नाकारणे, कोरे हस्तांतरण, बनावट हस्तांतरण आणि त्याचप्रमाणे भागांचे संक्रमण. व त्यापुढे प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री यामधील फरक, निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती आणि बुक बिल्डिंग पद्धती यामधील फरक, हक्क भाग आणि बोनस भाग यामधील फरक आणि भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण यातील फरक या संकल्पनांचा आज आपण अभ्यास करणार आहोत आणि या संकल्पना समजून घेणार आहोत. सर्वप्रथम भाग विक्री या धड्यातील आज आपण पहिली संकल्पना बघूयात. आजच्या तासाची भाग जप्ती. भाग जप्ती याचा अर्थ एखादा भागधारक भागांवरील हप्ता मागणी विशिष्ट कालावधीमध्ये देण्यास असमर्थ असेल तर नियमावलीतील तरतुदीनुसार कंपनीचे संचालक मंडळ असे भाग जप्त करू शकतात. या भाग जप्तीमुळे सभासदाचे मालकी हक्क काढून घेतले जातात आणि ही भाग जप्ती संचालक मंडळाने फक्त कंपनीच्या हितासाठीच केली पाहिजे. कंपनी संबंधित सभासदाला जप्तीची सूचना पाठवावी लागते. कंपनीने सभासदांना सूचना दिलेल्या तारखेपासून 14 दिवसाची मुदत व्याजासह देय रक्कम देण्यासाठी दिली पाहिजे. म्हणजे त्या भागधारकाने जर 14 दिवसांपर्यंत त्याच्या भागांवरील हप्त्यांची रक्कम जर व्याजासोबत कंपनीकडे भरली असेल तर अशा वेळेस कंपनी त्या भागधारकाचे भाग जप्त करत नाही. परंतु 14 दिवसानंतरही त्या भागधारकाने त्याच्या भागांवरील रक्कम ही व्याजासकट भरली नाही तर अशा वेळेस कंपनी नियमावलीतील तरतुदीनुसार त्या भागधारकाचे तिथे भाग जप्त करू शकते. जप्त केलेल्या भागांची कंपनी पुनर्विक्री करू शकते. त्याचप्रमाणे संचालक मंडळ भागधारकांच्या विनंतीनुसार ठराविक कारणांमुळे सभासदांचे भाग जप्ती रद्द करू शकते. म्हणजे अशा प्रकारे कंपनीचे संचालक मंडळ सभासदांच्या भागांची जप्ती या परिस्थितीमुळे करू शकते. यापुढे आपण भाग जप्तीचा परिणाम ही संकल्पना बघणार आहोत. भाग जप्तीचा परिणाम याचा अर्थ ज्या सभासदाचे कंपनीने भाग जप्त केलेले असतात त्या भाग जप्तीमुळे त्या सभासदांवर कशा प्रकारे परिणाम होतात याबद्दलची माहिती आपल्याला भाग जप्तीचा परिणाम यामध्ये दिली आहे. त्यातला पहिला परिणाम आहे सभासदत्व संपुष्टात येणे. सभासदत्व संपुष्टात येणे याचा अर्थ सभासदाचे भाग जप्त केल्यानंतर सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते आणि सभासदत्वाचे सर्व हक्क सुद्धा संपुष्टात येतात आणि त्यामुळे सभासदाचे नाव सभासद नोंदवहीतून कमी केले जाते. त्यानंतर भाग जप्तीचा दुसरा परिणाम आहे सभासदाची जबाबदारी. सभासदाची जबाबदारी याचा अर्थ भाग जप्तीनंतरही सभासद न दिलेल्या रकमेसाठी कंपनीकडे जबाबदार असतो. कंपनीने जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप केल्यानंतरच त्या सभासदांची जबाबदारीही संपुष्टात येते. आणि भाग जप्तीचा तिसरा शेवटचा परिणाम सांगितलेला आहे कंपनीचे विसर्जन.
भाग जप्तीपासून 1 वर्षाच्या आत जर कंपनीचे विसर्जन झाले तर अशा वेळेस ज्या सभासदाचे कंपनीने भाग जप्त केलेले असते तो सभासद भाग हप्ता मागणी भरण्यास माजी सभासद म्हणून जबाबदार असतात. म्हणजे असे परिणाम भाग जप्त केल्यामुळे त्या सभासदांवर होत असतात. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला भाग जप्ती या संकल्पनेबद्दल सांगण्यात आली आहे. यापुढची संकल्पना आहे भागाचे समर्पण. भागाचे समर्पण म्हणजे स्वेच्छेने भाग रद्द करण्यासाठी कंपनीकडे भाग जमा करणे होय. सभासदाकडे जेव्हा भाग जप्त करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही अशा वेळेस सभासद स्वतःहून भागाचे समर्पण करत असतो. समर्पण केलेल्या भागांची कंपनी पुनर्विक्री ही भाग जप्तीसारखीच केली जाते आणि तशी तरतूदही आपल्याला कंपनीच्या नियमावलीमध्ये दिलेली असते. तसेच भाग समर्पणाचा परिणाम म्हणजे कंपनीच्या भांडवलात घट होत जाते. म्हणून कंपनी शक्यतो भाग समर्पण स्वीकारण्यास टाळाटाळ करत असते किंवा शक्यतो त्या भागधारकाचे भाग समर्पण हे कंपनी स्वीकारत नसते. म्हणजे अशी माहिती आपल्याला भागांचे समर्पण या घटकांबद्दल देण्यात आली आहे. यापुढची संकल्पना आहे भागांचे हस्तांतरण. भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने एका भागधारकांकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण करणे होय. ही आपल्याला भाग हस्तांतरणाची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे भागांचे हस्तांतरण याचा अर्थ एखादा भागधारक त्याच्या स्वतःचे भाग हे दुसऱ्याच्या व्यक्तीच्या नावाने तो हस्तांतर करू शकतो. सभासद हे पैशासाठी किंवा भेट म्हणून भागांचे हस्तांतरण करू शकतात. प्रत्येक भागधारकाला भागांचे हस्तांतरण करण्याचा हक्क असतो. सार्वजनिक कंपनीच्या भागांचे सभासद हे मुक्तपणे हस्तांतरण करू शकतात, परंतु त्यासाठी नियमावलीमध्ये तशी तरतूद असावी लागते. आणि त्याचप्रमाणे खाजगी कंपनीच्या भागांचे मुक्तपणे हस्तांतरण त्या सभासदाला करता येत नाही, कारण त्यावर अनेक प्रकारचे निर्बंध असतात. म्हणून जर सभासदाने सार्वजनिक कंपनीचे भाग खरेदी केले असेल तरच तो भागाचे हस्तांतरण करू शकतो, आणि जर त्यांनी खाजगी कंपनीचे भाग खरेदी केले असेल तर तो हस्तांतरण करू शकत नाही. जर भागधारकाला भागांचे हस्तांतरण करायचे असेल तर त्याला अर्ज करून भागांचे हस्तांतरण करता येते. त्यासोबत त्या भागधारकाला भाग प्रमाणपत्र व हस्तांतरण शुल्क कंपनीमध्ये जमा करावे लागते. त्याचप्रमाणे जो भागधारक भागांचे हस्तांतरण करतो त्याला हस्तांतरक म्हणजे ट्रान्सफरर असे म्हणतात, आणि ज्याला भागाचे हस्तांतरण करावयाचे आहे त्याला हस्तांतरिती म्हणजे ट्रान्सफरीर असे म्हणतात. जर सभासद नोंदवहीमध्ये नोंदणी झाली तरच हस्तांतरण पूर्ण झाले असे म्हणता येते. आणि त्याचप्रमाणे जर भागधारकाला डिपॉझिटरी पद्धती अंतर्गत भागांचे हस्तांतरण करायचे असेल तर देय रक्कम भागधारकाने दिल्यानंतर संगणकीय पद्धतीने आपोआप तो भागधारक भागांचे हस्तांतरण संगणकीय पद्धतीने केले जाते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कंपनीच्या नियमावलीनुसार दिलेल्या प्रक्रियेचा वापर करून आपण ते भागांचे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करू शकतो. म्हणजे अशी माहिती आपल्याला भागांचे हस्तांतरण याबद्दल सांगितली आहे. यापुढे भाग हस्तांतरणामधलीच संकल्पना आहे भाग हस्तांतरण नाकारणे. भाग हस्तांतरण नाकारणे याचा अर्थ काही कारणांमुळे किंवा काही परिस्थितींमुळे कंपनीचे संचालक मंडळ हे भागांचे हस्तांतरण नाकारू शकतात. ते कधी हस्तांतरण नाकारू शकतात याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये सांगण्यात आली आहे. भाग हस्तांतरण नाकारण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे. हस्तांतरणाचा अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत संचालक मंडळ
हस्तांतरण नाकारण्याची सूचना कारणासह भागधारकांना पाठवतात. संचालक मंडळ काही कारणांसाठी हस्तांतरण नाकारू शकतात. ते म्हणजे भागधारकांकडून हस्तांतरणासंबंधी नियमावलीतील तरतुदींचे पालन न झाल्यास. याचा अर्थ ज्या भागधारकांना भागांचे हस्तांतरण करायचे आहे त्या भागधारकाने जर कंपनीच्या नियमावलीमध्ये हस्तांतरण करण्यासाठी जी तरतूद दिलेली आहे त्या तरतुदीचे पालन जर त्यांनी व्यवस्थित केले नसेल तर अशा वेळेस कंपनीचे संचालक मंडळ त्याचे इथे भाग हस्तांतरण नाकारू शकतात. त्यानंतर दुसरं कारण सांगण्यात आलं आहे, हस्तांतरण अर्ज कायद्यात दिलेल्या नियमाप्रमाणे नसल्यास. म्हणजे भागधारक जो हस्तांतरण करण्याचा अर्ज भरत असतो तो अर्ज तर त्यांनी दिलेल्या नियमाप्रमाणे जर भरला नसेल तर अशा वेळेस ते भाग हस्तांतरण कंपनीचे संचालक मंडळ नाकारू शकतात. त्यानंतर तिसरं कारण आहे हस्तांतरण अर्जासोबत भाग प्रमाणपत्र नसल्यास. ज्या भागधारकाला त्याच्या भागाचे हस्तांतरण करायचे आहे अशा वेळेस त्यांनी अर्जासोबत जर त्या भागांचं प्रमाणपत्र जोडलं नसेल तर अशा वेळेस कंपनीचे संचालक मंडळ भागांचे हस्तांतरण इथे नाकारते. आणि शेवटचं चौथं कारण सांगितलेलं आहे की ज्या भागांचे हस्तांतरण होणार आहे अशा भागानंतर धारणाधिकार असल्यास. याचा अर्थ काय की जो भागधारक त्याच्या भागांचं हस्तांतरण करणार आहे ते भाग जर त्यांनी कुठे गहाण ठेवले असेल किंवा तारण म्हणून ठेवला असेल तर अशा भागांचं कंपनीचे संचालक मंडळ इथे हस्तांतरण होऊ देत नाही, ते हस्तांतरण इथे नाकारू शकतात. म्हणून भागधारकास भाग हस्तांतरण नाकारल्याची सूचना मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत तो भागधारक नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजे NCLT मध्ये अपील करू शकतो. इथे अपील कधी करू शकतो? जर संचालक मंडळ भाग हस्तांतरण नाकारत असेल आणि अशा वेळेस जर त्या भागधारकाला भागांचं हस्तांतरण करायचंच असेल तर अशा वेळेस तो भागधारक 30 दिवसाच्या आत म्हणजे कंपनीकडून त्याला भाग हस्तांतरण नाकारल्याची सूचना मिळाल्यापासून तो 30 दिवसाच्या आत NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये तो अपील करू शकतो. आणि जर भागधारकास सूचना मिळाली नसेल तर तो सार्वजनिक कंपनीचे त्याच्याकडे भाग असेल तर तो 90 दिवसात आणि त्याच्याकडे जर खाजगी कंपनीचे भाग असल्यास 60 दिवसात तो तिथे अपील करू शकतो. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला भाग हस्तांतरण नाकारणे या संकल्पनेबद्दल सांगण्यात आली आहे. यापुढे भाग हस्तांतरणामधलीच पुढची संकल्पना आहे कोरे हस्तांतरण, की ज्याला आपण ब्लँक ट्रान्सफर असं म्हणतो. जेव्हा भागधारक हस्तांतरण अर्जावर सही करून हस्तांतरितीच्या नावाशिवाय तो हस्तांतरितीला भाग प्रमाणपत्रासोबत हस्तांतरण करतो त्यास कोरे हस्तांतरण असे म्हणतात. याचा अर्थ काय की जो भागधारक आपल्या भागाचे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करणार असेल आणि त्या हस्तांतरणाच्या अर्जावर जर त्या भागधारकानं फक्त सही केलेली आहे पण ते भाग कुणाला तो हस्तांतरित करणार आहे त्या व्यक्तीचं नाव नसेल आणि त्या फॉर्मवर तो सही करून जर तो भाग प्रमाणपत्र जोडत असेल तर अशा प्रकारच्या त्या अर्जाला किंवा त्या हस्तांतरणाला कोरे हस्तांतरण असं म्हटलं जातं. कोरे हस्तांतरण हे भागांची खरेदी विक्री सोपे करतात की ज्यामुळं कंपनी अशा प्रकारचे हस्तांतरण हे करून घेत असते. कोरे हस्तांतरण अर्ज कोणतेही पुढील धारक कितीही वेळा विक्री करू शकतात. याचा अर्थ काय, जर या भागधारकाने कोरे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने केले असेल तर तो दुसरा व्यक्ती जेव्हा त्याला भागांचं हस्तांतरण करायचं असेल तेव्हा तो परत तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने करू शकतो. म्हणजे असे कितीही वेळा आपण कोरे हस्तांतरणामुळे भाग हस्तांतर करू शकतो. म्हणून कोरे हस्तांतर धारकास भागधारकांप्रमाणेच सर्व अधिकार असतात. म्हणजे कंपनीमध्ये जे भागधारकांना अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार सुद्धा इथे हस्तांतरधारकास इथं दिले जातात. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला कोरे हस्तांतरण याबद्दल सांगितली आहे.
यापुढे भाग हस्तांतरणामधली शेवटची संकल्पना सांगितलेली आहे बनावट हस्तांतरण. बनावट हस्तांतरण याचा अर्थ, बनावट हस्तांतरण म्हणजे जेव्हा हस्तांतरणकर्त्याची स्वाक्षरी ही बनावट असते. याचाच अर्थ की जो भागधारक त्याच्या भागांचे हस्तांतरण करणार असेल, जर त्या भागधारकाची सही ही त्याची नसून ती बनावट सही असेल तर अशा वेळेस त्याला बनावट हस्तांतरण असं म्हटलं जातं. म्हणून कंपनी असे हस्तांतरणाची नोंदणी करूही शकत नाही आणि असं करणं हे कायदेशीररित्या नसतं. त्यामुळे अशा प्रकारचं हस्तांतरण कंपनीमध्ये केलं जात नाही. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला भागांचे हस्तांतरण या संकल्पनेमध्ये सांगण्यात आली आहे. पुढची संकल्पना आहे भागांचे संक्रमण. भागांचे संक्रमण याचा अर्थ, भाग संक्रमण म्हणजे सभासदाचे मानसिक संतुलन बिघडणे किंवा त्याचा मृत्यू झाल्यास किंवा तो दिवाळखोर झाल्यास कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण होते, त्यास भाग संक्रमण असे म्हणतात. याचा अर्थ काय आहे की एखाद्या सभासदाचं जर मानसिक संतुलन बिघडलं असेल किंवा त्याचा मृत्यू झाला असेल किंवा तो काहीतरी फ्रॉड वगैरे केला असेल, पैशांची अफरातफरी झाली असेल किंवा तो दिवाळखोर झाला असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीच्या नावाने जे भाग असतात ना, ते भाग कायद्याच्या तरतुदीनुसार त्या भागांचे हस्तांतरण हे त्याच्या वारसाकडे होते, म्हणून त्याला भाग संक्रमण असे म्हटले जाते. भाग संक्रमण ही अनिर्वाय कृती आहे. कायदेशीर वारस ही व्यक्ती भाग संक्रमणात पुढाकार घेते. कायदेशीर वारसास किंवा कायदेशीर प्रतिनिधीस या भागांसाठी कोणताही मोबदला देण्याची आवश्यकता नसते. यापुढे आपल्याला भाग संक्रमणामध्ये हस्तांतर कोणाकडे होते हे दर्शवणारा एक तक्ता दिलेला आहे, तो बघूयात. इथे घटना किंवा प्रसंग सांगितलेला आहे आणि त्यानंतरनं ज्यांना हस्तांतरित केलं, म्हणजे कोणती सिच्युएशन क्रिएट झाल्यानंतरनं ते भाग कोणत्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जातात याबद्दलची माहिती आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे पहिली सिच्युएशन किंवा पहिली घटना, सदस्याचा मृत्यू, म्हणजे जो भागधारक आहे जर त्याचा मृत्यू झाला तर कायदेशीर तरतुदीनुसार ते भाग कुणाकडे संक्रमित केले जातात किंवा हस्तांतरित केले जातात, तर त्या सदस्याच्या म्हणजे त्या भागधारकाच्या वारसाकडे ते संक्रमित केले जातात. त्यानंतर दुसरी घटना आहे मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती. म्हणजे ज्या व्यक्तींचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं असतं, त्या सभासदांच्या नावाचे जे भाग असतात ते भाग त्या भागधारकाचे जे पालक असतात त्या पालकांकडे ते संक्रमित केले जातात किंवा हस्तांतरित केले जातात. आणि तिसरी शेवटची घटना सांगितलेली आहे दिवाळखोर. याचा अर्थ तो काहीतरी फ्रॉड केलेला आहे किंवा पैशांची अफरातफर केलेली आहे, म्हणजे तो दिवाळखोर झाला असेल, तर अशा वेळेस त्यांनी ज्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान केलेलं आहे अशा व्यक्तीला त्या दिवाळखोर झालेल्या सभासदांच्या नावाने जेवढे भाग असतील त्या भागांची मालकी हे कोर्टाने नियुक्त केलेल्या अधिकृत प्राप्तकर्ता, म्हणजे ज्या व्यक्तीचं ते आर्थिक नुकसान त्यांनी केलेलं आहे त्या व्यक्तींच्या नावाकडे ते भाग संक्रमित केले जातात, म्हणजे हस्तांतरित केले जातात. म्हणजे अशा घटना निर्माण झाल्यानंतरनं अशा प्रकारच्या व्यक्तींकडे त्या भागांचे संक्रमण केले जाते. म्हणजे अशी माहिती आपल्याला भाग संक्रमण या संकल्पनेबद्दल सांगण्यात आली आहे. यापुढे आपण प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री यातील फरक बघणार आहोत. त्यातला पहिला फरक आहे अर्थ. प्राथमिक सार्वजनिक विक्रीमध्ये सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करत असते, म्हणून त्यास प्राथमिक भाग विक्री असे म्हणतात. म्हणजे या प्राथमिक सार्वजनिक विक्रीमध्ये कंपनीला जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करावं लागतं, म्हणून त्याला प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणतात. तर नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे
प्राथमिक भाग विक्रीनंतर जेव्हा कंपनी पुन्हा भाग विक्री करते त्यास नंतरची सार्वजनिक विक्री किंवा दुय्यम भाग विक्री असे म्हणतात. म्हणजे असा अर्थ आपल्याला या दोन संकल्पनेबद्दल सांगण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा फरक आहे जारीकर्ता कंपनीचा प्रकार. प्राथमिक सार्वजनिक विक्री ही विक्रीमध्ये ही जर असूचीबद्ध कंपनी म्हणजे प्राथमिक भाग विक्रीच्या आधी कंपनी भाग नोंदवलेले नसते त्याला असूचीबद्ध कंपनी म्हणतात. म्हणजे या असूचीबद्ध कंपनीकडून प्राथमिक भागांची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे नंतरची सार्वजनिक विक्री ही सूचीबद्ध कंपनी असते. म्हणजे असूचीबद्ध कंपनी जी प्राथमिक भाग विक्री नंतरनं सूचीबद्ध कंपनी असते आणि या कंपनीचे खुल्या बाजारात भागांची खरेदी विक्री केली जाते. म्हणून या सूचीबद्ध कंपनीकडून नंतरची प्राथमिक भागांची विक्री केली जाते. म्हणजे अशा प्रकारची माहिती जारीकर्त्या कंपनीच्या प्रकारांमध्ये आपल्याला सांगण्यात आली आहे. त्यानंतर तिसरा फरक आहे कधी जारी केले जाते. प्राथमिक सार्वजनिक विक्री जेव्हा कंपनीला जनतेकडून प्रथमच भांडवल उभारणी करायची असते तेव्हा या प्राथमिक भागांची विक्री केली जाते. तर नंतरची सार्वजनिक विक्रीमध्ये जेव्हा कंपनीला जास्त भांडवलाची उभारणी करायची असते तेव्हा नंतरची सार्वजनिक भागांची विक्री इथे केली जाते. त्यापुढे चौथा फरक सांगितलेला आहे सूचीबद्ध. प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधी प्रत्येक कंपनीला स्वतःला सूचीबद्ध करून घ्यावे लागते. म्हणजे त्यांच्या भागांची नोंदणी ही भाग बाजारात करावी लागते. आणि त्याचप्रमाणे नंतरची सार्वजनिक विक्री करणारी कंपनी ही अगोदरच सूचीबद्ध केलेली असते. आणि शेवटचा फरक सांगितलेला आहे जोखीम. प्राथमिक भाग विक्री ही कंपनीसाठी जास्त जोखमीची असते तर नंतरची सार्वजनिक भाग विक्री ही कंपनीसाठी कमी जोखमीची असते. म्हणजे अशा पॉईंटद्वारे आपल्याला प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री या दोन संकल्पनांमधील फरक सांगण्यात आला आहे. त्यापुढची दुसरी संकल्पना आहे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती आणि बुक बिल्डिंग पद्धती. यामध्ये पहिला फरक सांगितलेला आहे अर्थ. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये भागांची संख्या व किंमत ही माहिती पत्रकामध्ये नमूद केलेली असते. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये भागांची संख्या व किंमत ही लिलाव पद्धतीद्वारे निश्चित केली जाते. म्हणजे असा अर्थ आपल्याला या दोन पद्धतींचा सांगितलेला आहे. त्यापुढचा फरक आहे भागांचे मूल्य. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती यामध्ये भागांची किंमत ही अगोदरच निश्चित केलेली असते म्हणून तीच किंमत माहिती पत्रकामध्ये नमूद केलेली असते. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये भागांची किंमत ही अगोदर माहीत नसते. ही किंमत लिलाव बोलीद्वारे ठरवली जाते आणि जी कमाल किंमत असेल ती किंमत इथे नंतरनं फायनल केली जाते. त्यापुढचा फरक आहे माहिती पत्रक. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये कंपनीला माहिती पत्रकाचे वाटप करावे लागते. या पत्रकात या पद्धतीनुसार भागांची संख्या व किंमत नमूद केलेली असते. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये कंपनी अपुरे माहिती पत्रक वाटप करते. म्हणजे यामध्ये भागांची संख्या किंवा या किमती नमूद केलेल्या नसतात. त्यामध्ये फक्त किमतीच्या श्रेणी या नमूद केलेल्या असतात. त्यापुढे चौथा फरक आहे भाग मागणी अर्ज शुल्क. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये भाग मागणी शुल्क किंवा भागांची पूर्ण रक्कम ही गुंतवणूकदारास भाग मागणीचा अर्ज सादर करताना भरावे लागते. तर बुक बिल्डिंग पद्धतीमध्ये भाग मागणी शुल्क हे बोली लावण्याच्या वेळी द्यावे लागते. त्यानंतर भागांचे मूल्य निश्चित झाल्यानंतर रक्कम गोळा केली जाते. म्हणजे अशा प्रकारे इथे अर्ज शुल्क भरले जाते. आणि शेवटचा फरक सांगितलेला आहे कधी वापरले जाते. म्हणजे ह्या पद्धती कधी वापरल्या जातात. तर निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती ही पद्धत सार्वजनिक विक्री
हक्क भाग विक्री आणि कर्मचारी भाग विकल्प योजना इत्यादीसाठी ही पद्धत वापरण्यात येते. तर बुक बिल्डिंग पद्धत ही प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री इत्यादीसाठी ही पद्धत वापरण्यात येते. म्हणजे अशी माहिती आपल्याला या पॉईंटद्वारे या दोन संकल्पनेतील फरकांबद्दल सांगितलेली आहे. यापुढे तिसरा फरक आहे हक्क भाग आणि बोनस भाग. हक्क भाग आणि बोनस भागमध्ये पहिला फरक सांगितलेला आहे अर्थ. जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची गरज असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते. म्हणून अशा भाग विक्रीस हक्क भाग असे म्हटले जाते. तर कंपनी बोनस भाग ही समहक्क भागधारकांना विनामूल्य देत असते. पुढे दुसरा फरक सांगितलेला आहे देय रक्कम. हक्क भागांमध्ये भागधारकांनी हक्क भागांची रक्कम द्यावी लागते. तर बोनस भागामध्ये भागधारकांना बोनस भाग विनामूल्य दिले जाते. तिसरा फरक आहे किमान भाग भांडवल उभारणे. हक्क भागमध्ये कंपनीला किमान भाग भांडवल उभारणी करण्यासाठी हक्क भागांची विक्री समहक्क भागधारकांना करावीच लागते. तर बोनस भागामध्ये कंपनीकडून बोनस भाग विनामूल्य दिले जात असल्याने कोणतेही किमान भाग भांडवल उभारण्याची रक्कम इथे गोळा करावी लागत नाही. पुढचा चौथा फरक आहे हक्क त्याग करणे. भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. तर भागधारक त्याचे बोनस भाग हे दुसऱ्यांच्या नावाने करू शकत नाही. आणि शेवटचा फरक सांगितलेला आहे वाटप करण्याचा हेतू. म्हणजे हक्क भाग किंवा बोनस भाग वाटप करण्याचा कंपनीचा काय हेतू आहे. तर जेव्हा एखादी कंपनी नवीन निधी उभा करू इच्छिते व ती समहक्क भागधारकांना त्यांच्या भागधारणेत वाढ करण्याची संधी देते यालाच हक्क भाग असं म्हटलं जातं. आणि जेव्हा एखादी कंपनी राखीव निधी समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून देते म्हणून त्यास बोनस भाग असे म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हक्क भाग आणि बोनस भाग यातील फरक या 5 पॉईंटद्वारे सांगितलेला आहे. त्यापुढे शेवटची संकल्पना आहे भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण. यामध्ये पहिला फरक सांगितलेला आहे अर्थ. भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने एका भागधारकाकडून दुसऱ्या व्यक्तीला भागांचे हस्तांतरण करणे होय. तर भागांचे संक्रमण म्हणजे सभासदाचे मानसिक संतुलन बिघडल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, तो दिवाळखोर झाल्यास कायद्याच्या तरतुदीनुसार भागाचे हस्तांतरण होते त्यास भाग संक्रमण असे म्हटले जाते. पुढे दुसरा फरक सांगितलेला आहे कृतीचे स्वरूप. म्हणजे भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमण हे कोणत्या कृतीद्वारे केले जाते. तर भाग हस्तांतरण हे भागधारकाने स्वेच्छेने केलेली कृती आहे. तर भाग संक्रमण ही सक्तीची कृती आहे की जी कायद्याच्या कृतीनुसार केली जाते. पुढे तिसरा फरक आहे पुढाकार. भाग हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये हस्तांतरक पुढाकार घेतो. तर भाग संक्रमणाची प्रक्रिया ही कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधीकडून केली जाते. पुढे चौथा फरक सांगितलेला आहे उत्तरदायित्व. भागांच्या हस्तांतरणामध्ये हस्तांतरकाची जबाबदारी हे भागांचे हस्तांतरण झाले की संपते. तर भागांच्या संक्रमणामध्ये समभागांचे संक्रमण झाले तरी सभासदाचे मूळचे उत्तरदायित्व हे तसेच चालू राहते. आणि शेवटचा पॉईंट सांगितलेला आहे मुद्रांक शुल्क. भाग हस्तांतरणामध्ये मुद्रांक शुल्क भागांच्या बाजार मूल्यांवर आधारित असते. तर भाग संक्रमणामध्ये कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क हे भरावे लागत नाही. म्हणजे अशा प्रकारचा फरक आपल्याला या दोन संकल्पनाबद्दल सांगण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आज आपण भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमण त्याचप्रमाणे
प्राथमिक व सार्वजनिक विक्री व नंतरची सार्वजनिक विक्री यामधील फरक, निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती व बुक बिल्डिंग पद्धती यामधील फरक, हक्क भाग व बोनस भाग यातील फरक आणि भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण यातील फरक या संकल्पनांचा आज आपण अभ्यास केला व त्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. इथे आपला तिसरा धडा भाग विक्री संपला. या धड्यामध्ये आपण भाग भांडवलाचे वर्गीकरण, भाग विक्रीच्या पद्धती, भाग वाटप, भाग प्रमाणपत्र, भागांवरील हप्ता मागणी, त्याचप्रमाणे भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमण या अनेक घटकांबद्दल माहिती घेतली व ते घटक आपण समजून घेतले. म्हणजे अशा प्रकारे इथे आपला तिसरा धडा भाग विक्री संपला. थँक यू फॉर लिसनिंग मी.